हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी अश्विनी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आजचा बेत होता बिर्याणीचा. किती खावं माणसानं बिर्याणी, नुसती बिर्याणी बिर्याणी. आठवड्यातून 2-3 वेळा तर बिर्याणी होतेच. चिकन बिर्याणी चिकन आणलं की नुसती बिर्याणी करायला लावतात. भाजी तर कधी खाल्ली ती माहीतच नाही. हे रात्रचा स्वयंपाक होता. दिवसभर एवढं गरम होतं घरात की स्वयंपाक करायला नकोच वाटतं. म्हणून खूप पूर्ण अंधार पडल्याशिवाय मी स्वयंपाकच करत नव्हते. अंधार पडला मग मी स्वयंपाकाला गडबड करत होते, कारण जायचं होतं कामाला भावाला. म्हणून चहा बिस्किट पण चालू होता आणि इकडे स्वयंपाक पण चालू होता. मग माझं बिर्याणी शिजत होती म्हणून तोपर्यंत मी चहा बिस्किट खाऊन घेतले. नंतर मग पुन्हा मी सगळं पसारा आवरून घेतले. आवरल्यानंतर व्हिडिओमध्ये किती पटापट कामं होतात, तसं रिअल झाला असतं तर किती भारी झालं. छोट्या पातेल्यामध्ये बिर्याणी होत नव्हती म्हणून मी मोठं पातेलं घेतले बिर्याणी करायला, कारण तांदूळ जास्ती होते, चिकन पण जास्त होतं. मोठ्या पातेल्यात केलेलं कसं असतं, खेळतं पण राहतं आणि बाहेर उतू पण जात नाही. म्हणून मी मोठ्या पातेल्यातच करायला घेतले आणि झालं पण चांगलं. दादूला मॅगी करून दिले होते. इकडं बिर्याणी शिजत होती तोपर्यंत, आणि चहा खारी खाऊन तो टेरेसवर जाऊन बसला थंड हवेला. दादूचे पप्पा आणि मामा पण होते सोबत, आणि तो थंड हवेला जाऊन बसायला मी लावले, कारण घरात गरम खूप होत होतं आणि त्याच्यावरून स्वयंपाक करताना तर लईच गरम होत होतं. माझं पूर्ण अंग भिजून गेलं होतं गरमीनं. कितीही गरमी झाली तर स्वयंपाक करावाच लागतं, कारण लागतंच खायला पोटाला. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.